नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझ्यासोबत आहे टाटा अल्ट्रॉसचे ओनर आहेत क्षितिज साहेब. क्षितिज, मला सांगा, अल्ट्रॉस कधी घेतली आणि याच्या अगोदर कुठली गाडी वापरत होता? 6 मेला घेतली आहे. तिच्या अगोदर मी टाटा टियागो यूज करत होतो 2017. बरं, या सेगमेंटमध्ये ग्लांजा येते, बलेनो येतो, i20 येते, तर तुम्ही टाटा अल्ट्रॉस का सिलेक्ट केली? पहिला क्वेश्चन. सेफ्टी, CNG, हां. बूट स्पेस. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय सांगाल गाडीची तुम्ही? पॉझिटिव्ह ज्याच्यामध्ये हा एक्झॅक्ट मॉडेल आहे. याच्यामध्ये ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स येतात, रेन सेन्सिंग वायपर्स येतात, ब्युटिफुल अलॉय व्हील्स येतात, हार्मन सिस्टम आहे, मस्त आहे तो. हायवेला चालवायला गाडी कशी आहे? बाप, पॉवर 72 BHP आहे, इनफ आहे वाटते का? 4 लोकांच्या हिशोबाने इनफ आहे. तर सर्व्हिस एक्सपिरियन्स सांगा तुमचा. क्वालिटी सर्व्हिस एक्सपिरियन्स आणि क्वालिटी इश्यूज आहेत गाडीमध्ये, थोडेफार फिट अँड फिनिश इश्यूज आहेत. बरं, आणि सर्व्हिसचं तर टाटाचं बोलायलाच बस. स्पेस कशी वाटते तुम्हाला, रिअर आणि फ्रंट स्पेस? लेग रूम चांगला आहे? कम्पेअरिंग टू टियागो खूप छान इम्प्रूव्हमेंट आहे, कारण गाडीची लेंथ पण तशी वाढली आहे त्या हिशोबाने. बरोबर. आणि थाय सपोर्ट? थाई सपोर्ट माझ्या हाईटच्या हिशोबाने, माझ्या हाईटला थाय सपोर्ट ओके, यांच्या हाईटला बरोबर आहे. आता मायलेज काय देते गाडी? महत्वाचा क्वेश्चन. CNG वरती हायवे वरती 24.95 काढलेलं आहे. म्हणजे 25 मायलेज. तर छोटा एक्सपिरियन्स होता आपल्या क्षितिज साहेबांचा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.